गणेश चतुर्थीला करा या 10पैकी कोणताही एक उपाय, दूर होतील वाईट काळ. आज 7 सप्टेंबर शनिवार. गणेश चतुर्थीपासून करा हे उपाय. या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजन केले जाते. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास श्री गणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. वाईट काळ दूर होतो. येथे आपण जाणून घेऊया काही उपाय. नंबर 1. दुर्वापासून श्री गणेशा बनवा. गणेश चतुर्थीला दुर्वापासून श्री गणेश तयार करून 10 दिवस नियमित पूजा करा. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील. नंबर 2. मालपोहा म्हणजेच गोड पुरी नैवेद्य. मुलीचे लग्न जमत नसल्यास गणेशोत्सव काळात श्री गणेशाला मालपोहाचा नैवेद्य दाखवावा. मुलीच्या लग्नातील अडथळे दूर होतील आणि लग्नाचे योग जुळून येतील. नंबर 3. हळकुंड अर्पण करावे. श्री गणेशाला गणाधिपते नमः मंत्राचा उच्चार करत 5 हळकुंड अर्पण करावेत. या उपायाने तुमच्या नोकरीतील अडचणी दूर होऊन प्रमोशनची शक्यता वाढेल. नंबर 4. गुळाचा नैवेद्य दाखवावा. श्री गणेशाला 21 गुळांच्या छोट्या ढेपी आणि दुर्वा अर्पण करावेत. तुमच्या कुटुंबातील आजारपण दूर होतील आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. नंबर 5. गणेश यंत्र स्थापन करावे. तुमच्या घरात सुख शांती हवी असेल तर गणेशोत्सव काळात गणेश यंत्राची घरात स्थापना करावी. याच्या प्रभावाने घरात सुख शांती राहील. नंबर 6. जलाभिषेक करा. गणेशोत्सव काळात रोज श्री गणेशाला शुद्ध पाण्याने अभिषेक केल्यास विशेष लाभ होतो. गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करा. नंबर 7. पिवळ्या रंगाची मिठाई. मुलाचे लग्न जमण्यात अडचण येत असल्यास गणेशोत्सव काळात श्री गणेशाला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. नंबर 8. तिळाचे लाडू अर्पण करा. गणेशोत्सव काळात बुधवारी व्रत करून श्री गणेशाला तिळाचे लाडू अर्पण करावेत. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. नंबर 9. जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिलक करावे. सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा 11 वेळा जप करावा. नंबर 10. अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा. मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे. असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.